विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे। विरोधक विविध मुद्द्यावरून सरकारला घेरणार असून सत्ताधारीही त्यासाठी सज्ज झालेले आहेत। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण अधिवेशनामध्ये गाजणार आहेत। राज्यभरातील जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी विरोधक करणार आहेत। सोबतच अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई बाबतही लक्षवेधी येणार आहे। मदतीत झालेल्या विलंबावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण आजच्या दिवशी हे गाजणार असल्याचं कळतंय। सगळ्या शहरामध्ये याच पद्धतीनं सरकारने टॅक्टिस वापरलेली आहे। ITच्या नावाने ज्या जागा नियमात नाही त्याही हे महारत्नाची जमीन होती। अनेक जमिनी या पद्धतीनं सरकारने यांच्या मित्रांना वाटलेली आहे। सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना दिलेले आहेत आणि याच्यामध्ये एक मोठी लूट राज्याच्या तिजोरीची या लोकांनी केलेली आहे। त्यामुळे माननीय हायकोर्टाने या पद्धतीचा आदेश दिलेला आहे। त्या आदेशाप्रमाणे सरकारला कारवाई करावी लागेल। आम्ही मागणी करणार आहे की असे किती प्रकरण आहेत आणि अशा सगळ्या प्रकरणासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या आमदारांची एक कमिटी बनवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे।